मध्यंतरी जे प्रकरण झालं आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये, ओके, उज्ज्वला म्हणून नाव होतं त्या पोरीचं. 3 वर्षाची मुलगी होती, तिच्या अंगणात खेळत होती. असाच एक माणूस आला, त्याने तिला चॉकलेट दिली आणि झालं. त्यावेळेस तिच्या आईने तिला जी शेवटची बघितली असेल, तिला वाटलं सुद्धा नसेल मी तिला शेवटची बघतीये. एवढं दुर्भाग्य आहे का त्या आईचं की तिला तिच्या मुलीचा चेहरा शेवटचा सुद्धा बघता आला नाही. आपल्या महाराष्ट्राचा समाज एवढा खालच्या थराला गेलाय का त्याला लहान मुलगी कळत नाही किंवा मुलगीच कळत नाही. म्हणजे हे ऐकून सुद्धा आहे ना अंगावर काटा. आता प्रत्येक बाप त्याच्या मुलीच्या संरक्षणाचा विचार करतोय. खेळायला पाठवताना 10 वेळा विचार करतात. जी मुलगी अंगणात खेळता खेळता जाऊ शकते म्हणजे आपण कोणावर ट्रस्टच ठेवू शकत नाही. तर आपण अशा व्हिडिओमध्ये काही कमेंट्स बघतो की मुलींनीच सुधारला पाहिजे, मुली छोट्या कपडे घालून फिरतात. त्या पोरीने काय छोटी कपडे घातली होती? त्या मुलीचं वय तरी आईच्या बोटाला धरून चालण्याचं वय होतं तिचं, आणि तिच्यासोबत हा प्रकार घडला. तिच्या आई तिचा चेहरा शेवटचा बघू शकली नाही. म्हणजे असल्या माणसाला फाशीची नव्हे तर तडपून तडपून मारण्याची शिक्षा झाली पाहिजे. आणि यासाठी आपण नुसत्या मेणबत्त्या घेऊन उपयोगच नाही आहे. अजून एक गोष्ट, आपला सरकार एका दिवसात नोटाबंदी करतो, एका दिवसात लॉकडाऊन करू शकतो, एका दिवसात GST बंद करू शकतो. मग आपल्या सरकारला हा डिसिजन घेण्याचा अधिकार का नाही आहे? का ह्यांनी एवढ्या गोष्टी लांबवल्यात? सर सकट आपण बघत आलो, 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही, अशा अनेक पोरींवर सलग अत्याचार होत आहेत. आणि हे नराधम 5 वर्ष जेलमध्ये जाऊन परत येत आहेत. परत बेचापाडा सुरू. समाज जर एवढा खराब आणि खालच्या थराचा असेल ना, त्या गोष्टी खरंच फार अवघड आहेत. आणि या गोष्टीवर आपण सर्वांनी विचार केला पाहिजे, स्टँड घेतला पाहिजे. आपण घेण्यापेक्षा तर सरकारने घेतला.